नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची जीप विश्रामगृह अमरावती येथे मीटिंग संपन्न। आमचे शिराळा प्रतिनिधी DR वानखडे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मीटिंग 11 जुलै दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली। सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महूचे अध्यक्ष प्राध्यापक पूज्य भदंत सुमेधबोधी महाथेरो वटफळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मीटिंगचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मिलिंद भाऊ तायडे यांच्या आदेशानुसार मीटिंग सुरू करण्यात आली। मीटिंगमध्ये प्रामुख्याने चर्चा सुद्धा करण्यात आली। झालेल्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्या अनुषंगाने पुढील विधानसभा व जिल्हा परिषद पंचायत समिती होऊ घातलेल्या निवडणुकीविषयी चर्चा सुद्धा करण्यात आली। अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने इंडिया आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यामुळे इंडिया आघाडीला महाराष्ट्रात फायदा झाला। आता विधानसभा निवडणुकीदरम्यान इंडिया आघाडीने विदर्भात 10 जागा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाला देण्यात याव्यात, अशा प्रकारची चर्चा सुद्धा करण्यात आली। तसेच आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूर दीक्षाभूमीवर सुरू असलेले बांधकाम बंद करण्यात येऊन जसे अगोदर मैदान होते ते पूर्वीप्रमाणे करण्यात यावे, अन्यथा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष आंदोलन छेडेल, असा इशारा सुद्धा या मीटिंगमध्ये देण्यात आला। सदर मीटिंग कार्यशाळेला अखिल भारतीय रिपब्लिकन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिलिंद भाऊ तायडे, विजय गायकवाड, अनिल बादसे, मिलिंद वानखडे, काशीनाथ बनसोड, वाल्मिक डोंगरे, अशोक कुराडे, दादाराव खंडेकर, रियाज अली इनामदार, चंदू कांबळे, संजय भालेराव, विजय बनसोड, ज्ञानेश्वर वानखडे, RG वसुकर, शिवदास वरघट, विद्याधर इंगळे, खुशाल पाटील, धनंजय मोहोळ, अशोकराव शिरसाट, दिनेश मकेश्वर, सुरेश कांबळे, गजानन खडसे, भारत बुचंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार सुद्धा व्यक्त केले।